नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशोक मामा त्यांचे मित्र ईश्वर यांच्या घरी जात स्वतःशीच बोलत असतात की पोटात कावळे ओरडायला लागलेत. ईश्वरच्या बायकोने काहीतरी गोडधोड केलं असेल म्हणजे झालं. ते डोरबेल वाजवणार तितक्यात त्यांना आतून भांडण्याचा आवाज येतो. ईश्वर काकांची बायको उर्मिला काकू त्यांच्याशी भांडत असते आणि अशोक मामा डोरबेल वाजवतात. ईश्वर काका दरवाजा उघडतात आणि म्हणतात की अशोक ये, तुझीच वाट बघत होतो. अशोक मामा म्हणतात तू वाट बघत होतास, मग मध्ये भांडण कोणाचं होतं? हे ऐकून ईश्वर काका थोडेसे शांत होतात. अशोक मामा म्हणतात घरातून बाहेर आवाज येत होता भांडण्याचा. एरवी माझ्या घरातून येतो तसा. उर्मिला काकू बाहेर येऊन म्हणते की मी बोलत होते मोठ्याने, काही प्रॉब्लेम आहे का? अशोक मामा म्हणतात की घर तुमचं, आवाज तुमचा, मग प्रॉब्लेम कसला? उर्मिला काकू म्हणते अरे देवा, हो, आम्हाला वाटलं या कारणावरून आमची कंप्लेंट करता की काय सोसायटीमध्ये. अशोक मामा हसत म्हणतात तक्रार कशाला करणार? उर्मिला काकू म्हणते मी तुमचा काही नेम नाही ना म्हणून म्हटलं. आता अशोक मामा म्हणतात की मी नंतर येऊ का, असं म्हणून ते जायला लागतात. तितक्यात तिथे शेफाली म्हणजे ईश्वर काकांची सून येते आणि अशोक मामाला बघून म्हणते की अशोक काका तुम्ही या ना. अशोक मामा म्हणतात नाही, मी जरा बाहेर जाऊन येतो, जरा थंड हवा खाऊन येतो, गरम होतंय ना जास्त. शेफाली म्हणते जेवायला आला आहात ना, झाली आहे वेळ, चला आता आतमध्ये, असं म्हणून ती अशोक मामांना आत घेऊन जाते. आता नंतर इकडे आपण पाहतो की पल्लवी आणि संयमी आईस्क्रीम खात असतात. तेव्हा अमित तिथे येतो आणि म्हणतो की मलाही आईस्क्रीम हवा आहे आणि विचारतो की आज एवढी शांतता का आहे? संयमी सांगते की ईशान आणि इराची भांडणं झालेत म्हणून आई त्यांना ओरडली, म्हणून दोघेही चिडले, लहान मुलांसारखे वागतायत दोघे. पल्लवी म्हणते मी ते दोघे लहान आहेत पण तूही अजून लहानच आहे. अमित विचारतो डॉक्टर काय म्हणाले, कधीपर्यंत जखम बरी होईल इराची? इंडियाची तिकीट रिशेड्यूल करावी लागतील का? बाबा पण वाट बघत असतील ना? तेव्हा पल्लवी सांगते हो रे, फुलराणीसुद्धा सांगत होती खूप वाईट वाटलं आहे त्यांना. संयमी म्हणते नेक्स्ट वीकपासून माझी एक्झाम आहे, त्यामुळे मला यायला जमणार नाही. पल्लवी म्हणते की काही हरकत नाही आहे, आम्ही जातो इंडियाला, तू राहा इथे एकटी. मग यावर संयमी म्हणते की एकटी कशाला, भैरवी माऊ आहे ना माझ्यासोबत. तर इकडे आपण पाहतो की ईश्वर काका अशोक मामांना रियांशची ओळख करून देत म्हणतात अशोक ओळख करून देतो, हा सुनबाईंचा भाऊ रियांश. अशोक मामा म्हणतात अरे असं काय करतो, सकाळी तर ओळख झाली आमची. ईश्वर काका म्हणतात अरे हो विसरलो. अशोक मामा रियांशला म्हणतात अरे हो पण तू विसरू नकोस, इंजिनियर नाही तर डॉक्टर हो, ते आर्ट वगैरे दे सोडून. रियांश काही न बोलता तिथून निघून जातो. यानंतर इकडे आपण पाहतो की भैरवी काहीतरी शोधत असते, ती कसली तरी गोळी खाणार. तितक्या तिथे पल्लवी येते. पल्लवीला बघून भैरवी पटकन गोळी ठेवून देते आणि घाबरून विचारते की काय, आणि मनातच म्हणते ताईने माझ्या डिप्रेशनच्या गोळ्या बघितल्या नसतील ना. आता पल्लवी भैरवीने केलेल्या पसाऱ्याकडे बघत म्हणते एवढा पसारा का केला आहेस? भैरवी म्हणते पसारा नाही, ते माझ्याकडून चुकून झाले औषध शोधताना. आता पल्लवी घाबरून विचारते औषध कसलं आणि औषध काय झालं आहे तुला? भैरवी सांगते ते थोडीशी ॲसिडिटी झाली होती. पल्लवी म्हणते होणारच, वेळेत झोपायचं नाही, खायचं नाही, काही लाईफस्टाईल झाली आहे ग तुझी, काय आहे हे टाईम टेबल, पूर्वी बरं होतं सगळं. आणि म्हणते बरं जाऊ दे, आता थोडं काहीतरी खाऊन घे. भैरवी म्हणते की हो मी आता जातेच आहे ना जवळच्या रेस्टॉरंटमध्ये, मला आज खरंच खायचं, खूप घरचं खायचं कंटाळा आला आहे, मी आलेच. पल्लवी थोडी टेन्शनमध्ये येऊन भैरवीकडे बघते आणि विचारते की भैरवी तुझं आणि रॉजरचं सगळं ठीक आहे ना, तुमच्यात सगळं ओके तर आहे ना, काही स्ट्रेस नाही आहे? तर भैरवी म्हणते की ताई मला आता फक्त कामाचा स्ट्रेस आला आहे, बाकी कसलाही नाही, आणि मी आलेच, असं म्हणून ती तिथून निघून जाते. पल्लवी भैरवीची बॅग व्यवस्थित ठेवायला जाते. तितक्यात भैरवी परत येते आणि म्हणते की ताई माझ्या बॅगला हात नको लावू, तू जरी मोठी बहीण असली तरी मी मोठी झाली आहे आता, मला नाही आवडत. पल्लवी म्हणते अगं बॅग उघडी होती म्हणून मी फक्त. भैरवी म्हणते राहू दे ना मग तशीच. मग पल्लवी तिथून निघून जाते. इकडे आपण पाहतो की अशोक मामा आणि ईश्वर काका जेवणाची वाट बघत बसलेले असतात. ईश्वर काका अशोक मामाला विचारतात की तू दुबईला जाणार होतस ना? अशोक मामा म्हणतात की मी आता जाणार नाही, अमित मला म्हणाला तरी मी त्याच्याचबरोबर जाणार नाही. ईश्वर काका म्हणतात अरे जा ना, अजूनपर्यंत एकदाही गेला नाहीस तू. वहिनी सांगून सांगून अक्षरशः थकल्या की विमान प्रवासाची भीती वाटते. अशोक मामा म्हणतात की मला आयुष्यात फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते, सवयी बदलण्याची. ईश्वर काका म्हणतात की काही सवयी वगैरे बदलत नाही, दुबई म्हणजे काही अमेरिका नाही, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस व्हायला काही बदलत नाही. अशोक मामा म्हणतात तरीही खूप बदलतं, आपण बाहेर गेलो की सगळं बदलतं, दुसऱ्यांच्या घरी गेलं की त्यांच्या वेळेला जेवण मिळतं, त्यामुळे आपण तात्काळात बसतो. ईश्वर काका म्हणतात काही काय अमित, पल्लवी काय दुसऱ्या आहेत का? अशोक मामा म्हणतात पण त्यांचं रुटीन वेगळं आहे ना, आपलं कसं आहे,
आपलं घर भलं आणि आपण भलं. रोजचा दिवस ठरल्याप्रमाणे उगवला पाहिजे की नाही आणि जगायला फारसा धक्का न लावता मावळला पाहिजे. तर इकडे आपण पाहतो की शेफाली उर्मिला काकूंना म्हणते की आई तुम्ही अशा का बसल्या आहात, कसं वाटेल त्यांना. उर्मिला काकू वैतागून म्हणते कोणाला, अशोक भाऊजींना. ते करतात का त्यांच्या वागण्याचा विचार, मग आपण का करायचा. तो रियांश तो आजच आला आहे ना बिचारा, त्यालासुद्धा अशोक भाऊजी नको नको ते बोलले. तुला काही बोलला नाही का तो. नेहमीप्रमाणे रियांशच्या करिअरचा उद्धार केला त्यांनी. काय तर म्हणे इंजिनियर हो, आर्टिस्ट होणं म्हणजे भिकेचे डोहाळे, त्यांचं करिअर आहे ना, मग तो ठरवेल ना, हे कोण सांगणार आहे. म्हणून एक माणूस टिकत नाही यांच्याबरोबर. अगं माणूस सोड, एक मित्रसुद्धा नाही यांना. अपवाद फक्त आमचे हे. बाहेर ईश्वर काका अशोक मामांना समजावत असतात की अरे बाबा काहीतरी चेंज पाहिजे. अशोक मामा म्हणतात की पण मला नको आहे चेंज, मला माझ्या ठरलेल्या गोष्टी करायला आवडतात. सगळं सुरळीत शांत असतं, आईच्या जुन्या पातळासारख्या मऊ मऊ झालेलं असतं, सगळं मस्त सुरळीत चाललेलं असतं ना. आणि मग मध्येच एखाद्याला कॅन्सर होणं असं म्हणून ते खूप इमोशनल होतात आणि म्हणतात की मग हळूहळू आपण लांब लांब जातो. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, ते लपवण्यासाठी ते हात धुवून आलोच असं म्हणून तिथून निघतात. आता यानंतर आपण पाहतो की उर्मिला काकू म्हणते की विनूताई होत्या तोपर्यंत सगळं चांगलं होतं, निदान त्यांच्याकडे बघून सगळे सहन तरी करायचे, पण त्या गेल्यापासून एकदम विचित्र वागायला लागलेत. हे आज तर हद्दच केली. सोसायटीमधले लोक आम्हाला येऊन विचारायला लागले की सेक्रेटरी होता का सोसायटीचे. मी विचारलं का, तर म्हणतात की कसे अशोकराव सोसायटीमध्ये कोणाचं ऐकत नाही, निदान यांचं तरी ऐकतील. शेफाली विचारते बाबा हो म्हणाले का. उर्मिला काकू म्हणते की पण मी म्हणते अशोकरावांसाठी यांनी कशाला लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या, बाकी काही नाही गं. हे बसतील जोक सांगत आणि अशोक भाऊजी सोसायटीतील लोकांचा जीव नकोसा करतील, म्हणजे शेवटी काय होणार, शिव्या आपणच खाणार ना गं. कशासाठी सांग मला. अशोक मामा त्यांचं हे सगळं बोलणं ऐकतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं आणि ते काही न बोलता तिथून जायला लागतात. ईश्वर काका अशोक मामाला थांबवत असतात. अशोक मामा हात जोडून म्हणतात की मला आता काही नको ईश्वर, माझं पोट भरलं आहे असं म्हणून ते तिथून निघून जातात. यानंतर इकडे आपण पाहतो की अमित पल्लवीला विचारतो की भैरवी कुठे आहे. पल्लवी सांगते की मला तिचं काहीच माहिती नाही आणि मला काही समजेनासुद्धा झालं आहे तिचं. अमित म्हणतो की एवढा विचार नको करूस, ती मोठी आहे आता, तिला समजतं काय करायचं ते. पल्लवी म्हणते काहीतरी विचित्र वागते ती, आता बघ ना सांगून गेली की पटकन काहीतरी खाऊन येते. जाऊन 4 तास झाले, अरे काही बोलायला लागलं की भांडणाचा सूर, फोनवर सुद्धा सतत कोणाशी तरी तावातावाने बोलत असते आणि आपण गेलो की ती फोन ठेवून देते, सतत एकटी बसलेली असते. काहीतरी गडबड आहे पण ती सांगत नाही. अमित म्हणतो लंडनमध्ये काहीतरी झालं असेल किंवा तिच्या ऑफिसमध्ये. समामध्येच म्हणते की ऑफिसमध्ये नाही, मला माहिती आहे काय झालं आहे ते. इकडे अशोक मामा रात्री भूक लागल्यामुळे दूध ब्रेड खात असतात. तितक्यात कोणीतरी दरवाजा वाजवतो. अशोक मामा दरवाजा उघडतात. ईश्वर काका आलेले असतात. ईश्वर काकांना बघून अशोक मामा म्हणतात की ही काय वेळ आहे का दुसऱ्यांच्या घरी यायची. ईश्वर काका आतमध्ये येतात आणि म्हणतात तू न जेवता का निघून आला आहेस. हे शेफालीने सांगितलं आहे मला. उर्मिलाने जी बडबड केली ते तू ऐकलीस ना. अरे अशोक प्रॉब्लेम तुझा नाही, जगातल्या किती बायका नवऱ्याच्या मित्रांवर चिडतात आणि त्यांचं साधं कारण आहे, आपल्यापेक्षाही आपल्या नवऱ्याला कोणीतरी जवळची माणसं आहेत, ही गोष्ट त्यांना आवडत नाही. अशोक मामा म्हणतात ज्या बाईला मी आवडत नाही तिच्या हातचं मला खायचं नाही म्हणून मी नाही जेवलो, मला काही जेवायला मिळत नाही म्हणून मी आलो होतो का. हे बघ ईश्वर तू मला बोलवत जाऊ नकोस, माझं मी एकटा जेवतो ते बरं आहे. ईश्वर काका म्हणतात पण आजचा स्वयंपाक उर्मिलाने केलाच नव्हता, मी केला होता. अशोक मामा म्हणतात कारल्याची भाजी तू केली. ईश्वर काका म्हणतात गोड जरी असलो तरी कडू भाजी बनवता येते मला, पण मी कडू भाजी नाही आणली. आणि ते पिशवीतून दारूची बॉटल काढत म्हणतात की मी हे घेऊन आलो आहे. अरे ते माझ्या घरचं जेवण म्हणजे सतत नुकतंच आजारातून उठल्यासारखं काहीतरी असं झणझणीत चमचमीत खावंच वाटतं. चल तू आणि मी आज दोघेच पार्टी करू. अशोक मामा माझं झालं आहे. आता इकडे संयमी पल्लवी आणि अमितला भैरवीला काय झालं आहे याबद्दल माहिती आहे असं म्हणून बसवून ठेवलेलं असतं. पल्लवी वैतागून म्हणते की संयमी आता हे अति होतं या काय ते सांग पटकन. संयमी सांगते की भैरवी माऊ आणि रॉजर काकाचं ब्रेकअप झालं आहे आणि तेही कायमचं, म्हणूनच ती एवढी डिप्रेस्ड आहे. अमित आश्चर्याने विचारतो की कधी झालं हे. संयमी म्हणते की नक्की माहिती नाही आहे पण आत्ताच झालं आहे. म्हणजे तिला असं वाटत होतं की पॅचअप होईल पण ते काही झालं नाही. पल्लवी आश्चर्याने विचारते की म्हणजे भांडण झालं
झालं आहे का, हिने त्याला सोडलं आहे. संयमी म्हणते की त्याने हिला सोडलं म्हणजे असं मला वाटतं. अमित म्हणतो की संयमी तुला नक्की माहिती आहे ना, अर्धवट माहिती असेल तर काहीही सांगू नकोस आम्हाला. संयमी म्हणते बाबा आमचं असं काही बोलणं नाही झालं, म्हणजे हे सगळं तिने नाही सांगितलं मला. पल्लवी विचारते की मग तुला कसं कळालं. मग संयमी यावर म्हणते की मम्मा आम्ही रूम शेअर करतो ना, तुला माहिती आहे ना की परवा रात्री तर 2 तास कोणाशी तरी फोनवर बोलत होती आणि मग रडायला लागली. आणि तुला आठवतं का तू तिला एंगेजमेंट रिंगविषयी विचारलं होतं. अमित विचारतो ब्रेकअपचं कारण काय. संयमी म्हणते मला वाटतं त्याला दुसरं कोणीतरी आवडत असेल. टू टायमिंग हे माऊला कळलं असेल, मग ती काहीतरी बोलली असेल आणि तो गेला. आपण बोलूया ना माऊसोबत. अमित म्हणतो आम्ही बोलू, आम्ही दोघे. पल्लवी म्हणते की आम्ही बोलू तिच्याशी, पण आधी मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि ती म्हणते तुला असं नाही का वाटत की तू अलीकडे खूप जास्त ऐकायला लागली आहेस. संयमी म्हणते मम्मा अगं आम्ही सेम रूम शेअर करतो. पल्लवी म्हणते मग जेव्हा आम्ही तिच्या एंगेजमेंट रिंगविषयी बोलत होतो तेव्हा तर तू तिकडे नव्हतीस, मग कसं कळलं तुला. संयमी म्हणते की मी तेव्हा तिकडेच येत होते. पल्लवी रागाने म्हणते की बस आता माझं ऐकायचं फक्त. संयमी कानावरती पडणं ही एक गोष्ट झाली आणि कान देऊन ऐकणं ही वेगळी गोष्ट झाली. जर तुला दुसऱ्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब करायची नसेल तर कान पकडून ऐकायचंही नसतं. काही गरज नाही आहे की तुला या सगळ्या गोष्टीमध्ये पडायची. तू लहान आहेस अजून, हे मान्य कर. संयमी रागाने उठून उभं राहतं आणि म्हणते की नाही मम्मा, आता तू हे मान्य कर की मी मोठी झाली आहे आणि पुढच्या वेळेसपासून तुम्हाला हे करायचं असेल ना तर प्लीज मला काही विचारू नका आणि नंतर हे म्हणू नका की तू आम्हाला काही सांगत नाहीस. असं म्हणून ती रागाने तिथून निघून जाते. अमित पल्लवीला म्हणतो की एवढं चिडून बोलायची काहीच गरज नव्हती. पल्लवी म्हणते अरे पण मी काही चुकीचं बोलत नव्हते. अमित म्हणतो की मान्य आहे, पण तिचं काय म्हणणं आहे ते तरी पूर्ण ऐकायचं. तू अशीच वागत राहिलीस तर ती काही शेअर नाही करणार आपल्यासोबत. ते चालेल का तुला. आई वडील आणि मुलं यामधील कम्युनिकेशन बंद होणं हे मुलांसाठी चांगलं नसतं पल्लवी, समजून घेण्याचा प्रयत्न कर. असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता इकडे आपण पाहतो की अशोक मामा ईश्वर काकांना म्हणतात की ईश्वर किती चिवट आहेस रे तू, सगळं जग माझ्यापासून दूर पळतं पण तू काही माझा पाठ सोडत नाही. ईश्वर काका हसत म्हणतात की अरे त्या विक्रम आणि वेताळमधला वेताळ असतो ना तो आहे मी, समजलं का. तुझ्या मानगुटीवरून सहजासहजी उतरणार नाही आणि आज मी नाईट मारणार आहे तुझ्याकडे. काय आहे, टाईट होऊन हलत डुलत घरी गेलो ना की उर्मीला अंगठे पकडायला लावते रे. त्यामुळे आजचा पत्ता म्हणजे तुझं घर. आणि विचारतात अशोक देशील ना मला आजची रात्र आसरा. अशोक मामा खूप इमोशनल होतात आणि ईश्वर काकांकडे बघायला लागतात. अशोक मामाला असं इमोशनल झालेलं बघून ईश्वर काका विचारतात की काय रे काय झालं. अशोक मामा म्हणतात मी तुझ्याकडून निघून आलो, सॉरी. आता ईश्वर काका म्हणतात की जाऊ दे रे, त्याशिवाय ही संधी मिळाली असती का. असं म्हणून ते हसायला लागतात. अशोक मामासुद्धा डोळे पुसत हसायला लागतात. ईश्वर काका अशोक मामांकडे बघून म्हणतात की मिठी मारावीची वाटते का मित्राला. अरे मग मार ना. अशोक मामा म्हणतात की कोणाला, तुला. हट, तू काय मधुबाला आहेस का तुला मिठी मारायला. हे बघ तुला काय मिठी वगैरे मारणार नाही. आणि म्हणतात मी शेंगदाणे घेऊन येतो. काय आहे, तुम्ही पिता कमी आणि खाता जास्ती. असं म्हणून आतमध्ये जायला लागतात. ईश्वर काका अशोक मामाला मिठी मारतात आणि म्हणतात मला माहिती आहे माझ्या मित्राला अशा प्रसंगी काही बोलता येत नाही, पण मी सांगू दुनिया गेली तेल लावत, पण मी कायम तुझ्याबरोबर आहे. तू कितीही चमत्कारिकपणे केलं ना तरी. अशोक मामा म्हणतात मला माहिती आहे माझा ईश्वर माझ्याबरोबर आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.